कोहिनूर मॉल येथे बोलक्या रेषांचे प्रदर्शन, चित्ररसिकांना मेजवानी। अमरावतीमधून आलेले विख्यात हास्यचित्रकार घनश्याम देशमुख यांच्या बोलक्या रेषांचे प्रदर्शन कोहिनूर मॉल येथे लावण्यात आले आहे। 8 दिवस हे प्रदर्शन नगरकरांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले। याचं उद्घाटन रविवारी 1 जून रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे, स्वाती कांबळे, मनोज गुगळे, अश्विन गांधी, सौ गांधी तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। घनश्याम देशमुख यांच्या बोलक्या रेषांमधून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या विनोदी घटनांचा यामध्ये समावेश आहे। फेसबुक, इंस्टाग्रामवर त्यांची चित्रे खूप फेमस आहेत। नगरकरांसाठी ही पर्वणी आहे, याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमोद कांबळे आणि घनश्याम देशमुख यांनी यावेळी केले। यावेळी त्यांनी लाईव्ह डेमो देखील दिला, त्याची प्रशंसा सर्वांनी या ठिकाणी केली। बोलक्या रेषा ही खरं तर व्यंगचित्र म्हणतात, कोणी त्याला, कोणी कार्टून्स म्हणतात, कोणी हास्यचित्र म्हणतात, पण खऱ्या अर्थाने ती हास्यचित्र आहेत। व्यंगचित्र ही राजकीय असतात आणि व्यंगचित्र फसवण्याचंच काम करतात असं नाही, ते प्रबोधन सुद्धा करतात। आणि बरेचदा म्हणजे माझ्या विचारानुसार व्यंगचित्र शिळे होतात, म्हणजे राजकीय विषय दुसऱ्याशी संपतो किंवा 2 महिन्यांनी संपतो। म्हणजे जर मी इंदिरा गांधीच्या काळातले व्यंगचित्र त्यावेळेला काढले तर आता ती मॅच होत नाही। पण हास्यचित्र जी असतात ती विनोदात्मक असतात आणि विनोदावर आधारित असतात आणि त्यातले जे विषय असतात नवरा बायको, प्रियकर प्रेयसी, त्यामुळे जोपर्यंत हे आहे विषय तोपर्यंत हास्यचित्र तरी संपणार नाही। म्हणून मी मुद्दाम हा विषय निवडला। आणि हास्यचित्र सगळ्यांना समजतं, सहज सोपी असतात, तर याची प्रदर्शन बरेच ठिकाणी झाली आणि पहिल्यांदा त्यांनी पुढाकार घेतला। विशेष म्हणजे कांबळे सरांनी जरा जोर मारला, लावलाय काय म्हणता येईल त्याला, पण त्यांना त्यांच्या शहरात एकदा तरी बोलक्या रेषा आणायच्या होते। म्हणजे त्या रेषा कदाचित या मॉलमध्ये चांगल्या बोलतील असं त्यांना वाटलं, म्हणून हा सगळा उठा ठेवली। वृत्तपत्रांसाठी मी बऱ्याच म्हणजे गेली माझा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला आठवतं की मी 8 ते 10 वर्तमानपत्रांसाठी काम केलं। आणि एक पॉकेट कार्टून असतं जे पहिल्या पानावर असतं। बरेचदा म्हटलं जातं की पूर्वी पहिल्या पानावर जे व्यंगचित्र किंवा छापून याचं राजकीय म्हणजे ज्याला आपण व्यंगचित्र म्हणूया ते शेवटच्या पानावर गेलं, तर बरेचसे व्यंगचित्रकार त्यावर चर्चा करतात की दर्जा घसरला किंवा व्यंगचित्रकडे दुर्लक्ष झालं। मला असं वाटतं की व्यंगचित्रांचा दर्जा वगैरे घसरला नाही, व्यंगचित्रकार जे आहेत ना नव्याने तयार व्हायला तयार नाही। म्हणजे आर्ट कॉलेजेस खूप आहेत, तिथे व्यंगचित्र शिकवल्या जात नाही आणि जे कोणी हौशी किंवा असे करतात तेवढे मजबूत नाही, कारण त्याची व्यंगचित्रांची परंपरा जेवढी बघितली, आर के लक्ष्मण असेल, बाळासाहेब ठाकरे असेल, त्याच्या आधीचे पण काही व्यंगचित्रकार आहेत, तर त्यांच्या रेषा खूप सशक्त होत्या। ते स्ट्रोक किंवा काय त्याला समजणारी माणसं होती, ती आत्ताची तरुण पिढी ती नाही करू शकत, म्हणून कदाचित ती बाद झाली। पण तरी सुद्धा मी जसं हास्यचित्र करतो तर मलाही वाटते की राजकीय याच्यावर रोज असावी, म्हणून मी गेली काही वर्ष करतोय। पण तोच एक जाणवला मला की तो फ्रीडम थोडासा व्यंगचित्राला त्या वृत्तपत्रांमध्ये कमी आहे। बरेचदा काही विषय आम्ही घेतले तर ते संपादकाला नको असतात किंवा बदलून द्या किंवा नको हे छापायला, असं करत करत मग शेवटी मला ते जाणवलं आणि मी ठरवलं की त्यापेक्षा असं करूया की सोशल मीडिया आमच्या हातात आहे। आणि काय होतं की वर्तमानपत्र वाचल्यानंतर ते कुणाला आवडलं त्याच्या आम्हाला काही दिवसानंतर किंवा कोणीतरी भेटला तर तो सांगतो, पण इथे आम्हाला क्लिकली कळतं। म्हणजे आज अपलोड केलं की पटापट सुरू होऊन जातं, त्याच्यावर टीका टिप्पणी, कोणाला छान म्हणतो, आपले विचार मांडतात, तर तो एक रिझल्टही आम्हाला पटकन मिळतो। म्हणून मी शक्यतो वर्तमानपत्रापेक्षा म्हणजे प्रयोग केला किंवा प्रयत्न केला तर कदाचित एखाद्या वृत्तपत्रात कामही करेल, पण मला असं वाटतं की सोशल मीडिया बेस्ट